नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. खरं तर लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आज आपण भाळवणी गटामध्ये खरं तर आपण या लोकसंवाद मराठी राजकीय कट्ट्यावरती चर्चा करण्यासाठी भाळवणी गटातील महेश वाघमारे हे आपल्यासोबत जुडलेले आहेत. आणि भाळवणी गटामध्ये खरं तर त्यांचं गाव जर बघितलं आपण पळशी आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष झालं ते काम करत आहेत. आणि त्या भागामध्ये सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ती कशा स्वरूपाची असणार आहे. निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये जे असणारे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील, दीपक आबा असतील किंवा शहाजीबापू असतील, या तिघापैकी खऱ्या अर्थानं कोणाला लीड त्या भागातून मिळणार आहे यासाठी तर आपण खरं तर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आपण बसलेलो आहे. याचबरोबर त्यांच्याकडून राजकीय पार्श्वभूमी कशा पद्धतीची असणार या सर्वच गोष्टीची आपण चर्चा करणार आहे. तर प्रथमतः नमस्कार. नमस्कार, मी महेश वाघमारे. सर्वप्रथम आपलं लोकसंवाद या मराठी यूट्यूब चॅनलचं मी आभार व्यक्त करतो. मी गेले 10 ते 15 वर्ष मी भाळवणी गटामध्ये काम करतो आहे आणि गेले 8 वर्षापासून मी इंदापूर परिसरामध्ये काम करतो आहे. माझ्या व्यवसायानिमित्त इंदापूरला मी असताना माझे नेते, राज्याचे माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार हर्षवर्धनजी पाटील साहेब हे आहेत. आणि गेले 4 वर्षापासून मी माझ्या भाळवणी गटामध्ये समाज हिताची जी काय भूमिका आपल्याला मांडता येईल ती भूमिका मांडण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आता जर बघितलं तर भाळवणी गट जो आहे खरं तर ते पंढरपूर तालुका त्यांचा येतो आहे. आणि जो मतदारसंघ आहे विधानसभेसाठी तर तो सांगोला आहे. परंतु सध्या जर बघितलं तर हे 3 तगडे नेते खरं तर या राजकारणाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर काय परिस्थिती आहे किंवा ह्याच्यामध्ये काय होईल, कशा पद्धतीचं वाटतं त्या भागामध्ये? लोकशाहीमध्ये कोण छोटा, कोण मोठा, कोण तगडा असं काही नसतं. लोकशाहीमध्ये जनता ही श्रेष्ठ असते. आणि लोकशाहीमध्ये जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघापुरतंच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये कुणालाही निवडणूक आता सध्या जरी सोपी नाही. त्याच्यामुळं युवकांच्या हाताला काम मिळलं पाहिजे, युवकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, गोरगरिबांवर खोट्या नाट्या केसेस होतात त्या केसेस कुठं तर थांबल्या पाहिजे. आणि जो युवकांचा असेल, बेरोजगारांचा अजेंडा असेल, शिक्षणाचा अजेंडा असेल, विकासाचा अजेंडा असेल, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा अजेंडा असेल, हा अजेंडा येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये तरुणांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळं परिवर्तनाची लाट ही सर्वच मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळेल. आता जर बघितलं तर तुम्ही देखील तरुणच आहेत. तर सध्या मग तुम्हाला सांगोला तालुक्यामध्ये एक आश्वासक चेहरा म्हणून कुणाला निवडून द्यावं वाटतं किंवा कोण असेल असं काय वाटतंय तुम्हाला? सांगोला तालुक्याचा जर विचार केला, आमचं गाव तसं बघितलं गेलं तर आम्ही पंढरपूर तालुक्यातलं, पण विधानसभेला आमचं गाव किंवा आमचा गट भाळवणी गट हा सांगोला विधानसभा मतदारसंघात आहे. आता कुणाला निवडून द्यायचा हा 3 प्रश्न आहेत. 3 उमेदवार आहेत. विद्यमान आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील आहेत. गेले 55 वर्षे ह्या तालुक्याचं नेतृत्व ज्यांनी केलं ते स्वर्गीय आबासाहेबांचे नातू बाबासाहेब आहेत. आणि ज्यांनी आबासाहेबांना 20-25 वर्षे मदत केली, शहाजीबापूंना 5 वर्षे मदत केली, ते दीपक आबा साळुंके पाटील पण आहेत. ह्या तिन्ही उमेदवाराची ह्या मतदारसंघातल्या उद्याचं विजन काय आहे ही भूमिका मतदाराला जोपर्यंत ऑन पेपर सभाच्या ठिकाणी, प्रचाराच्या ठिकाणी, गावभेट्या ठिकाणी, गावोगावी जोपर्यंत लोकसंवाद होत नाही, जनसंवाद होत नाही, सर्वसामान्य माणसाच्या तळागाळापर्यंत पोचत नाही, तोपर्यंत 4 ते 8 दिवस जातील दिशा स्पष्ट होय. 4-8 दिवसात दिशा स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार. पण काय वाटते तरी पण बघितलं तर दीपक आबांचं पारडं जड वाटतंय की बाबासाहेब असतील किंवा काय वाटते भाळवणी गटातली परिस्थिती काय वाटते सध्याची? साहेब, लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ असते आणि जनतेने एकदा निवडणूक हातात जर घेतली तर कोणाचं पारडं जड किंवा कोणाचं पारडं लहान किंवा कोणाचं पारडं मोठं नसतं. तर जनतेने एका निवडणूक हातात घेतली त्यावेळेस जनता एवढं मात्र सांगेन, यावेळेस सांगोला विधानसभा मतदारसंघात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, जर बघितलं तर शहाजीबापूनं देखील पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये 5,500 कोटीचा निधी आणल्याचं बापू वारंवार सांगतात. काय वाटतंय त्या पळशी गावामध्ये किंवा तुमच्या त्या भाळवणी गटामध्ये विकास झाला आहे, काय वाटतंय त्याबद्दल? विकास झालेला कोणी नाकारणार नाही. विकासासोबत जी काय समाजात जी तेढ निर्माण होती, जी काही दरी निर्माण होती, ही नेतृत्वाची काही चूक नसते. पण त्या नेतृत्वाच्या नावाखाली जी चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडत गेलेल्या असते
ती कुठंतरी थांबल्या पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर झाला असेल तर तेव्हा एखादा उमेदवार निवडून येतो म्हणजे कशासाठी येतो, त्याला विकासच करायचा असतो ना. मग त्याच्यामुळं ते उमेदवार आले त्याबद्दल आपलं दुमत नाही, त्यांना जनतेने कौल दिला. नाही, विकास काय काय झाला तिथे? सर्वसामान्य आता आमच्या पळशी गावामध्ये बघितलं झालं, पळशी आणि सुपली ह्या 2 गावाला जे जोडणारा पूल आहे तो पूल आमच्यात चांगल्या पद्धतीत झाला. कारण बापूंच्या काळामध्ये काळात 2-3 माणसं आमच्या त्या पुलावरून, जर त्या पावसाळ्याला 1-2 माणसं तर एक्सपायर झालेले आहेत त्या पुलावरून, पण ते एक काम माझ्या दृष्टीनं चांगलं झालेलं आहे. मग आता बघितलं तर 55 वर्ष आबासाहेबांकडे, स्वर्गीय आबासाहेबांकडे देखील त्या ठिकाणी सत्ता होती किंवा शेतकरी कामगार पक्ष खरं तर तालुक्यामध्ये सक्रिय होतं. त्यांचा काय विकास झाला आहे, काय वाटतंय त्या भागामध्ये? कसं आहे, आता हे जर 55 वर्षाचा इतिहास बघण्यापेक्षा मला असं वाटतं ह्या सांगोला विधानसभा मतदारसंघाला किंवा या सांगोला तालुक्याला एक विचाराची पार्श्वभूमी आहे. हा तालुका काकासाहेब साळुंखे पाटील असतील, आबासाहेब असतील, ह्यांच्या विचारानं घडलेला तालुका आहे. कुठं तर ही निवडणूक 2-4 दिवसाची होऊन जाईल, कोण निवडून येईल कोण राहील तो भाग पुढचा आला, पण ह्या तालुक्यामध्ये एक संयम राहिला पाहिजे, एक जाती, एक समीकरण नीट राहिलं पाहिजे, लोकांनी एकमेकाला मदतीची भावना गेली पाहिजे. ती गेल्या 5-10 वर्षात कुठंतरी दिसली नाही, ती दिसाय पाहिजे. शेवटी राजकारण तात्पुरतं असतं, पण गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची, कष्टकऱ्यांची, वंचितांची, शोषितांची जी काही नाळ जोडलेली असते, प्रत्येक गावात 8-10-15 जाती धर्माचे लोक राहतात, तिथं एकोपा राहणं ही महत्त्वाचं आहे. राजकारण येईल जाईल हो, कोण बी निवडून येईल. सध्या ह्या 10 वर्षात एकोपा राहिला नाही असं वाटतंय तुम्हाला? भारतीय जनता पार्टी आल्यापासून आपण काय त्यांच्यावर ब्लेम करतोय किंवा आरोप करतोय नाही. भारतीय जनता पार्टी आल्यापासून एक जातीय तेढ निर्माण होण्याचा प्रश्न झाला. माणसात चुकीच्या पद्धतीची भूमिका मांडण्यात आली. कशा कशा पद्धतीचं वाटतं जातीय तेढ निर्माण करण्यात आला? जातीय तेढ निर्माण करण्यात म्हणजे काय, खोट्या नाट्या केसेस दाखल करणे, एखादा चांगल्या पद्धतीनं काम करत असला त्याला टार्गेट करणे, आता आमच्यासारखा गोरगरिबांना मदत करत असेल त्याला टार्गेट करणे, अशा पद्धतीची काही जी भूमिका आहे ती मला वाटतं घडली नाही पाहिजे. आणि ही कधी इतिहासात घडली नाही हो, या 5-10 वर्षात घडली. कामं ही होतच जातं. ती शेवटी काम करायचं आहे, नेतृत्व करायचं आहे म्हणल्यावर ही नेता एखादा निवडून येतो, कामं होत जातात, पण त्या नेत्याच्या माध्यमातून चुकीचा मेसेज खाली नाही गेला पाहिजे. तर दीपक आबांचं सुद्धा त्या भागामध्ये खरं तर काम गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. कशा पद्धतीत वाटते किंवा आबाचं त्या भागामध्ये जनसंपर्क, ह्या गोष्टी कशा वाटते त्या भागातल्या? आता कसं आहे साहेब, मी कार्यकर्ता ही स्पष्ट भूमिका मांडणार आहे. दीपक आबाचं नेटवर्क त्यांनी वाढवण्याचा 100% चांगला प्रयत्न आहे, पण हीच जर नेटवर्क त्यांनी मागील 5 वर्षापासून जर चालू केलं असतं तर मला वाटतं येणाऱ्या विधानसभेत त्यांना चान्सेस भेटला असता. मग आता ह्या विधानसभेत चान्सेस भेटणार नाही वाटते का? शेवटी जनमत आहे आणि जनता जे सांगेल ते तिन्ही उमेदवारांना मान्य करावं लागेल. मग आता ह्याच्यामध्ये बघितलं तर आबा जर विधानसभेत बाजी नाही मारलं तर मग खऱ्या अर्थानं निवडणूक बाबासाहेब आणि शहाजी बापूमध्येच होईल वाटते का? नाही, मी भूमिका स्पष्टच मांडतो. खरी फाईट तर आमच्या नजरेत अशी यायला लागली, दीपक आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यातच होईल. बरं, शहाजी बापू बापूंचं काम चांगलं आहे, पण जे काही बापूंचं आणि दीपक आबाचं जे काही ठरलं होतं त्यांच्या लेवलला ते काय आपल्याला विषय माहीत नाही. जे काही ठरलेलं आहे त्या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या शब्दाला जागून दोघांनी एकमेकांनी ते करून घ्यायला पाहिजे होतं. आता दोघंही प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. बघा, लोकशाहीमध्ये प्रतिस्पर्धा असणं गरजेचं आहे, त्याशिवाय लोकशाही भक्कम होत नाही. प्रतिस्पर्धी तात्पुरतं 4-8-10 दिवसासाठी असतं, पण विकास तालुक्याचा फार महत्त्वाचा आहे. ही तरुणांची बेरोजगारी वाढलेली आहे. डी फार्माईसारखं बी फार्माईसारखं कॉलेजेस आता एवढी मोठी आहेत. अजूनही आपल्या मुलांची 25,000 ते 30,000 मुलं आपल्या तालुक्यातील शिक्षण संस्थेत शिक्षण घेतात. आता तुम्ही बघितलं तर खऱ्या अर्थानं ह्या वेळेला भाळवणी गटातून असेल किंवा पळशी गावातून लीड देण्याचा प्रयत्न कोणाला करणार आहे तिथून? आमचे नेते, मी तुम्हाला मागास सांगितलं, माझे नेते राज्याचे माजी सहकार मंत्री, परंतु ते सध्या महाविकास आघाडीचे घटक पण आहेत. हर्षवर्धन पाटील जी सांगितले ते महाविकास आघाडीचे घटक आहेत किंवा शरदचंद्र पवार गटाकडून त्यांना उमेदवारी सुद्धा दिलेली आहे. मग सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी सांगोल्यात दीपक आबा पण आहेत आणि बाबासाहेब देशमुख हे शेकापच्या माध्यमातून उभा आहेत. मग काय वाटतं ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही भूमिका स्पष्ट करा? हे जे नेते आहेत, आमच्या नेत्याने किंवा जबाबदार नेत्यांनी सांगू द्या की महाविकास आघाडीचा हा उमेदवार आहे किंवा महाविकास आघाडीचा हा उमेदवार आहे. जो जबाबदार नेता आम्हाला सांगेल की आपला हा उमेदवार आहे, त्या उमेदवाराचं आम्ही काम करू. बरं, मग आता सध्या जबाबदार नेत्याकडून काही सूचना वगैरे तशा वाटत नाहीत का, कुणाचं काम करायचं काय करायचं? अजून तरी काय आमच्यापर्यंत आलं नाही. जरी आलं असेल तर तुम्हीच आम्हाला सांगा. बरं, आले तसं काय अजून आमच्यापर्यंत आलं नाही. जर आलं तर आम्ही योग्य भूमिका आमच्या नेत्याला विचारूनच घेईन.
पण पळशी किंवा बाळवणीमध्ये मताधिक्य कोणाला जास्त होईल, काय त्या बाबतीत काय वाटतंय नेमकं? जेव्हा पळशी आणि भाळवणी गटामध्ये जर विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे गावावाईज जर विचार केला तर ठराविक गावं काय बाबासाहेब देशमुखांना लीडवर जातात, काय दीपक आबांना लीडवर जातात, काय बापूंना लीडवर जाते. सरासरी विचार केला तर 500,000 मतानं डॉक्टर बाबासाहेब देशमुख लीडवर राहते. कारण मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता. म्हणजे भाळवणी गटात. भाळवणी गटातून 500 ते 1000 मतानं शकाप लीडवर जाईल. माझी भूमिका मी स्पष्ट मांडतो. बरोबर. कसं आहे, तुमच्यापर्यंत एक बोलायचं परत ती बोलायचं ते आपल्याला जमत नाही. जी दिसतंय ते आपण बोलतो. तर आपल्यासोबत हे आंबेडकरी चळवळीतील खरं तर महेश वाघमारे हे होते आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करत असताना सांगितलं की बाळवणी गट असेल, पळशी असेल, उपरे असेल, ही जी काही गावं आहेत ह्या गावामध्ये जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं पारडं कुठं जड आपल्याला पाहायला मिळतं आहे. परंतु लोकशाहीमध्ये आपण सगळेजण वावरत आहे आणि लोकशाहीमध्ये कशा पद्धतीने निवडणूक होईल हे आपण काय सांगता येणार नाही, अशीच देखील या ठिकाणी त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. याचबरोबर आपण दररोज वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय घडामोडी अशाच पाहणार आहोत.